हॅलो फ्रेंड्स, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण आपल्यासाठी विवा सिटी या प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत, जे की धानोरीमध्ये आहे. ऑलमोस्ट ही साईट आहे आणि आपल्या टॉप 5मध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख केलेला होता, टॉप 3मध्ये. तर याची संपूर्ण डिटेल माहिती आपण आज पाहणार आहोत. तर अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्या साईटचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे ती साईट मला जरूर कमेंटमध्ये कळवा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम याची बेसिक माहिती पाहूया. याचा स्कीम कोड आहे 796. लोकेशन आहे धानोरी. 1 BHK फ्लॅटमध्ये आहे. 47 क्वांटिटी आहे या फ्लॅटची. 391 ते 461 यांचा कार्पेट एरिया आहे. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे. डिपॉझिट आहे नेहमीप्रमाणे 20,708 रुपये, ज्यामध्ये 708 रुपये नॉन रिफंडेबल असतात. आणि याची प्राईज आहे 19,60,000 ते 20,95,000 रुपये. तर या प्रोजेक्ट डिटेल आपण पाहूया. ह्याची डेट ऑफ कम्प्लिशन जी आहे ती 31/12/2026 आहे. याला कोणतेही लिटिगेशन्स नाहीत. यामध्ये टोटल 6 विंग्स आहेत आणि म्हाडा बिल्डिंग ही कॉमन बिल्डिंगमध्ये आहे, पण असं वाटते की फ्लोर प्लॅन की मे बी सेपरेटसुद्धा असू शकते. कारण जर एरामरमध्ये तर दिसत आहेत की म्हाडा फ्लॅट आणि बिल्डर फ्लॅट कॉमनमध्ये दिसत आहेत, पण असं वाटतं की हे कीस्टोन अल्ट्रो जसं होतं की त्या पद्धतीने ही बिल्डिंगसुद्धा सेपरेट वाटते, कारण लिफ्ट आणि जिनासुद्धा वेगळा वाटतो यांचा. तर याचा मी पूर्ण तुम्हाला फ्लोर प्लॅनमध्ये समजावून सांगेन. तर याची डिटेल माहिती आपण त्यामध्येच पाहूया. आता आपण यामध्ये जे म्हाडा बिल्डिंग आहे त्याचे डिटेल्स पाहूया कशी आहे. तर म्हाडा बिल्डिंग जे आहे ते 11 फ्लोअरची आहे. 8 फ्लॅट आहेत पर फ्लोअरला. लिफ्ट अँड स्टेअर केसेस जे आहेत ते 2 आणि स्टेअर केसेस 3 आहेत. आणि जो पॅसेज आहे 1.5 मीटर एवढा ठेवण्यात आलेला आहे. आणि ह्या जे 1 BHK आहेत त्याला सर्वांना गॅलरीसुद्धा देण्यात आलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. तर याचा आपण आता फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर याचा फ्लोर प्लॅन आपल्याला रेरावर तर उपलब्ध झालेला नाही, तर आपण म्हाडाच्या साईटवरून एक इमेज डाउनलोड करून हा फ्लोर प्लॅन आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये बरेच फ्लोर प्लॅन क्लिअर नाहीत, त्यामुळे फक्त 7th फ्लोअरचा जो फ्लोर प्लॅन आहे तो फक्त यामध्ये क्लिअर दिसत होता, म्हणून आपण हा चूज केलेला आहे पाहण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता की बिल्डर फ्लॅट जे आहेत ते 3 2 BHK एका साईडला आहेत. यामध्ये तुम्हाला 2 स्टेअर केसेस लिफ्ट वगैरे दिसते. इकडे एक लिफ्ट आणि एक स्टेअर केस आहे. आणि या साईडला जे आहेत ते 5 1 BHK आहेत, जे की म्हाडासाठी आहेत. तुम्ही पाहू शकता हे 1 BHK अशा पद्धतीने. मॅपसुद्धा पूर्ण क्लिअर नाही आहे, अशा पद्धतीने आहे. आणि इकडे एक तुम्हाला दोघांच्या मध्ये म्हणजे 5 1 BHK आणि 3 2 BHK यांच्यामध्ये एक डोअरसुद्धा दिसते तुम्हाला इथे. हे बघा सेंटरला बरोबर तुम्हाला दिसते डोअर. मे बी असं असू शकते की हे वेगवेगळं पण असू शकते, किंवा जेव्हा ते आपण ॲक्च्युअल साईट व्हिजिट केली तेव्हाच हे ॲक्च्युअल कळेल कसं आहे. साईट व्हिजिटसाठी आपण गेलो होतो, पण तिथं त्यांनी सेल्स ऑफिसला जावा, तिकडून ते परमिशन घेऊन या. आणि सेल्स ऑफिसचं जे होतं ते साईटपासून खूप लांब होतं आणि आपल्याला थोडा वेळेची कमी असल्यामुळे आपण तिकडं ते प्रयत्न केला नाही. तर आता याचं आपण डायमेन्शन्स पाहूया की कशा पद्धतीने आहेत. जो 1 BHK जो आहे त्याचा हॉल जो आहे तो 10 बाय 15.25 एवढा मोठा हॉल आहे. 1 BHKसाठी जो हॉल आहे तो. सुरुवातीला बघा तुम्ही, सुरुवातीला एंट्रीला हॉल आहे. हॉलला बाल्कनी आहे. एका साईडला किचन आहे. किचनला सुद्धा सिट आउट स्पेस आहे, म्हणजे ड्राय बाल्कनी आहे. आणि बेडरूमला सुद्धा चांगला स्पेस व्यवस्थित देण्यात आलेला आहे. आणि टॉयलेट आणि बाथरूम यामध्ये पूर्णपणे सेपरेट देण्यात आलेलं आहे. आता याचे आपण डायमेन्शन्स पाहूया. हॉल जो आहे 10 बाय 15.25 एवढ्या मापाचा हॉल आहे. बाल्कनी हॉलला आहे 10 बाय 3.5 एवढी, म्हणजे बाल्कनीसुद्धा सफिशियंट आहे हॉलला. किचनचं माप आहे 8 बाय 8 आणि किचनला सिट आउट स्पेस म्हणजेच ड्राय बाल्कनी आहे 8 बाय 3 या मापाची. आणि बेडरूम जे आहे 10 बाय 10.5 आहे. बेडरूमसुद्धा एकदम सफिशियंट मापाचा आहे 1 BHKच्या तुलनेनं. आणि टॉयलेट आणि बाथरूम तुम्हाला इथं दिसेल की सेपरेट दिलेलं आहे. ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की टॉयलेट बाथरूम पूर्णपणे सेपरेट आहे. तर अशा पद्धतीने याचे डायमेन्शन्स आहेत.
त्यानंतर आता आपण हे तुम्ही एक पुन्हा एकदा फ्लोअर प्लॅन पाहून घ्या कशा पद्धतीने आहे. 5 1 BHK पर फ्लोअर आहेत आणि असे 10 फ्लोअर्स म्हणजे आणि एक मधला जो रिफ्यूज एरिया म्हणून असतो त्यामध्ये एक 2 फ्लोअर मे बी कमी झाले असतील फ्लॅट, असं टोटल 27 फ्लॅट्स आहेत. आणि इकडे बिल्डरचे 2 BHK 3 आहेत पर फ्लोअरला. मे बी यामध्ये पार्टिशन असू शकते कारण इकडे तुम्हाला साईडला जे दिसते की एक जिना आणि एक लिफ्ट वेगळी पण दिसते इथं साईडला. तर आता आपण जी साईट व्हिजिट केली होती त्यानुसार तुम्ही व्हिडिओ हा पाहत आहात. तर ही ती साईट आहे आणि हीच जे आपण डार्क कलर जो आहे हीच ती आपली विंग आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कॉर्नरची बिल्डिंग जी आहे ती म्हाडासाठी आहे. या साईडला इथं गेटच्या जवळच मे बी तुम्हाला ॲम्युनिटीसुद्धा मिळण्याची शक्यता कमी आहे कारण अगर पूर्ण गेटला चिटकूनच आहे मेन गेटला आणि बाहेरच्या बाहेर तुम्हाला जसं की मी सांगितलं की जिना आणि लिफ्ट एक वेगळी दिसते आहे त्यामध्ये आणि जे बिल्डर फ्लॅट्स आहेत त्याला वेगळं म्हणजे पार्टिशनसुद्धा दिसतं आहे असं काहीतरी. तर त्यानुसार मला वाटतं ॲम्युनिटीसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळण्याची शक्यता खूप कमी आहे कारण ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या स्क्वेअर शेपमध्ये ह्या विंग्स आहेत सर्व आणि सेंटरला सर्व ॲम्युनिटीज आहेत. त्यामुळे म्हाडा वाल्यांना ॲम्युनिटीज शक्यतो मिळणार नाही आहेत असं वाटतं आहे. तर ही अशा पद्धतीने हे विंग्स वगैरे आहेत. कोपऱ्याला एक विंग आहे जे जिकडं दोन्ही साईडला रोड आहे त्याचं अजून काम चालू आहे म्हणून मे बी 2026पर्यंत पोझिशन दाखवत आहे. पण या साईडच्या ज्या विंग्स आहेत त्या पूर्ण रेडी पोझिशन आहेत. खिडक्यासुद्धा बसवलेल्या आहेत, दारंसुद्धा सर्व बसवून झालेलं आहे, कलरसुद्धा झालेला आहे. तर याची कनेक्टिव्हिटी अगर आपण पाहायचं म्हणलं तर या साईडपासून ऑर्चिड हॉस्पिटल म्हणून आहे ते 1.6 किलोमीटर आहे. DY पाटील युनिव्हर्सिटी आहे 1.8 किलोमीटर. इजाबेला इंटरनॅशनल स्कूल जी आहे ती 2 किलोमीटर आहे. एरो मॉल आणि पुणे एअरपोर्ट 4.8 किलोमीटर आहे आणि रामवाडी मेट्रो स्टेशन जे आहे ते 7.6 किलोमीटर आहे. तर गुगल मॅप्सवर आपण ही साईट पाहूया ॲक्च्युली कुठं आहे. तर हे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. यापासून थोडंसं इकडे गेलं तर बघा तुम्ही इकडे दिसतं तुम्हाला श्रीराम न्यासा आणि कोहिनूर विवा सिटी ह्या दोन्ही साईट जवळच आहेत. दोघांच्यामध्ये फक्त एक सिंगल रोड गेलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे स्क्वेअर शेपमध्ये ही बिल्डिंग आहे अशा पद्धतीनं आणि सेंटरला तुम्हाला दिसतं एक क्लब हाऊस वगैरे आहे. आणि म्हाडा बिल्डिंग जी आहे ती मी रेड मार्क केलेली आहे ती ह्या कोपऱ्याला म्हाडा बिल्डिंग आहे. आणि जसं की मी म्हटलं की म्हाडा बिल्डिंगला सुद्धा जिना आणि लिफ्ट वेगळं दिसतं त्यामध्ये. त्यामुळे कदाचित तुम्हाला ॲम्युनिटीसुद्धा मिळणार नाही आहेत. बाहेरच्या बाहेर तुम्हाला एंट्री होऊन जाईल तिकडून. आता ॲम्युनिटीज मिळणे आणि न मिळणे यामध्ये दोन एक फायदा पण आहे एक तोटा पण आहे. ॲम्युनिटीज मिळाल्या तर तुम्हाला मेंटेनन्ससुद्धा त्या पद्धतीने भरावं लागणार जो की जास्त असू शकतो 2000-3000 इथं एवढ्यापर्यंत मेंटेनन्स असू शकतो. आणि ॲम्युनिटीज नसल्या तर तुम्हाला त्या पद्धतीचं मेंटेनन्स नसणार. फक्त तुम्हाला किरकोळ ज्या बेसिक ॲम्युनिटीज असतात त्याचाच फक्त मेंटेनन्स भरावं लागेल. तर तुम्ही पाहू शकता इथं शेजार आसपास खूप मोठमोठ्या सोसायटी आहेत. एकदम डेव्हलपिंग एरिया आहे हा. फ्युचरमध्ये याचे चांगले रिटर्न्ससुद्धा भेटू शकतात. आता इकडं हा जो एरिया आहे पूर्ण डेव्हलप झालेला आहे. इकडे अजून थोडासा भरपूर एरिया अजून शिल्लक आहे ज्यामध्ये भरपूर फ्युचरमध्ये प्रोजेक्ट्स येत आहेत. आणि स्पोर्ट्सचे समथिंग काहीतरी शेजारी तुम्हाला ग्राउंड दिसतंय राऊंड शेपमध्ये. एकंदरीत हा एरिया खूप डेव्हलपमेंटसाठी छान आहे आणि मोठमोठे प्रोजेक्ट्सच फक्त इथे येणार आहेत. त्यामुळे मोठमोठे रोड्ससुद्धा असणार आहेत आणि सुनियोजित हा पूर्णपणे एरियावर बनणार आहे. त्यामुळे ह्या एरियाची डिमांड म्हणजे रेट्ससुद्धा तुम्ही पाहिले असतील खूप जास्त आहे तिथे तुलनेने. तर आता आपण मार्केट कम्पॅरिझन पाहूया कशा पद्धतीने आहे. तर याच बिल्डिंगमध्ये जे बिल्डरचं फ्लॅट्स आहेत जे की 424 कार्पेट आहे आणि तुम्ही स्क्वेअर मीटर बघितलं तर दोघांचं जवळजवळ सेमच आहे 39.4. फक्त यामध्ये काय आहे की बिल्डर फ्लॅटला जे कार्पेट जास्त दिसते कारण त्यामध्ये युजेबल एरिया पूर्ण पकडलेला असतो म्हणजे त्यात बाल्कनी वगैरे सुद्धा पकडलेली असते. आणि म्हाडा फ्लॅटमध्ये बाल्कनीचं कॅल्क्युलेशन मे बी नसते त्यामुळे त्याचं आपल्याला कार्पेट एरिया कमी दिसतो आहे.
आता यामध्ये बिल्डर फ्लॅटचा जो पर स्क्वेअर फूट आपण इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन पूर्ण स्क्रीनवर दाखवलेलं आहे. 12,264 पर स्क्वेअर फूट एवढी किंमत तिथं पडते. म्हणजे 1 BHK बिल्डरचा 52 लाखाला तुम्हाला जातो इथे. म्हणजे ही आपण जे किंमत घेतली आहे ती 99 एकरवरून घेतलेली आहे. त्यावर ही त्यांची बिल्डरचीच ॲड असते. आणि म्हाडा फ्लॅट जो आहे तुम्हाला फक्त 5,424 पर स्क्वेअर फूट एवढ्या किमतीत पडणार आहे. म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी किमतीत तुम्हाला म्हाडा फ्लॅट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे जरूर अप्लाय करा. भले तुम्हाला ॲमिटीज नाही भेटू देत, पण तुम्हाला चांगल्या एरियामध्ये फ्लॅट भेटून जाईल. आता यामध्ये आपण ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पाहूया कशा पद्धतीने आहेत. तर ही साईट रेडी पोझिशन आहे. ही सर्वात मोठी याचा ॲडव्हान्टेज आहे की ऑलमोस्ट रेडी पोझिशन साईट आहे ही. याचा प्लॅनसुद्धा चांगला आहे 1 BHKचा. बाल्कनी आहे महत्त्वाची म्हणजे, आणि कनेक्टिव्हिटी इथे खूप चांगली आहे. आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे फक्त एवढेच येतं की ही फक्त सेपरेट बिल्डिंग आहे आणि तुम्हाला ॲमिटीज भेटणार नाहीत. ही ॲडव्हान्टेज पण असू शकते आणि डिसॲडव्हान्टेजसुद्धा असू शकते. तर व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.